माझी सोबी पारखी. माझी पुढची कथा एक हायब्रिड कथा आहे. आता हायब्रिड म्हणजे काय? तर यातला 70-80% भाग माझ्या खऱ्या आयुष्यात घडलेल्या प्रसंगांचा आहे. फक्त 10 ते 15% भाग हा काल्पनिक आहे. यातला काल्पनिक भाग कोणचा? हे चाणाक्ष वाचक किंवा चाणाक्ष श्रोते म्हणूया आपण आता, ते ओळखतीलच. तर कथेचं नाव आहे राजकीय रामायण. राजकीय रामायण. मला तुम्ही एक सांगा, माझ्या पाठीमागं असं काही चक्रविक्र आहे का हो? असं चकचक चकचक करणारं चक्र, फिरणारं चक्र. पूर्वी कसं म्हणजे मराठी म्हणा किंवा हिंदी पिक्चरमध्ये असं तो देव आहे असं एस्टॅब्लिश करण्यासाठी त्याच्या मागे असे फिरणारं चक्र दाखवत असत. नाही नाही, मी देव आहे असं मला म्हणायचं नाही, की मला देव या संकल्पनेवर माझा विश्वास पण नाही आहे. पण असे काही गमतीदार गोष्ट घडतात की चकित व्हायला होतं. तर माझ्या स्वतःच्या आयुष्यातली गोष्ट सांगतो तुम्हाला. मी 1960 साली एस पी कॉलेजला जॉईन झालो. 60 ते 61 म्हणजे पिढी 61 मार्चपर्यंत आम्हाला मराठी हा विषय होता. त्याच्यासाठी सरोजिनीबाई कुलकर्णी म्हणजे नंतरच्या सरोजिनीबाई वैद्य, शंकर वैद्यांची बायको, आणि भीमराव कुलकर्णी असे 2 शिक्षक आम्हाला होते. 1961 मार्चला माझा मराठी विषय संपला आणि 61च्या जूनमध्ये चंद्रशेखर बर्वे हे प्रोफेसर म्हणून एस पीला जॉईन झाले. म्हणजे ते मला प्रोफेसर असण्याची शक्यताच नव्हती. यथावकाश 1965 साली मी BSc झालो, नोकरीला लागलो. बरीच वर्ष गेली, म्हणजे जवळजवळ 30-35 वर्ष गेली. म्हणजे साधारणतः 1995 सालची गोष्ट. 1995 साली एका लग्न समारंभामध्ये हे चंद्रशेखर बर्वे मला भेटले. मग मला बघताच क्षणी ते म्हणाले की सोबी पारखी ना. मी चाटच पडलो. एकतर ते मला एक प्रोफेसर म्हणून कधीच नव्हते. मी त्यांना म्हणलं सुद्धा की तुम्ही मला प्रोफेसर म्हणून कधीच नव्हतात. पहिली गोष्ट. बरं समजा असतात तर या गोष्टीला तर 30 ते 35 वर्ष झाली आहेत. 60पासून हिशोब करायचा झाला तर 35 वर्ष, 65 वर्षापासून हिशोब करायचा झाला तर 30 वर्ष. 30 वर्षामध्ये कमीत कमी 30 ते 40 हजार विद्यार्थी तुमच्या हाताखालनं गेले असतील. मग सोबी पारखी नाव तुमच्या कसं काय लक्षात राहिलं? त्याच्यानंतर ते काय मला म्हणाले की गेल्या 35 वर्षामध्ये परशुरामी म्हणजे एस पीचं नियतकालिक, त्याच्यामध्ये ज्यांनी लेखन केलं त्यात ज्याला लेखक असा शिक्का मारता येईल अशी फक्त 2 नावं. एक म्हणजे सोबी पारखी आणि दुसरा विठ्ठल चलवादी. आता हा विठ्ठल चलवादी कोण आहे मला माहीत नाही. कदाचित तोही माझ्यासारखाच मराठीतला एक महान लेखक वगैरे झाला असेल. म्हणजे मराठी साहित्य विश्व त्यांनी माझी दखल छे फार मोठे शब्द झाले. माझ्या पेठेत, गल्लीत, म्हणजे तसं सटरफटर लिखाण मी केलं आहे, पण माझ्या गल्लीत सोडून द्या, माझ्या बिल्डिंगमध्ये 20 बिराडं आहेत. त्यापैकी 3-4 बिराडांना मी लेखक असल्याचा संशय आहे. बाकीच्या बिराडांना तोही नाही आहे. म्हणजे मराठी साहित्य विश्वाने माझी काही दखल घेतलेली नाही आहे. असाच एक अनुभव आला. त्यावेळेला पिढीचीच गोष्ट आहे. तेव्हा आम्हाला ऑप्शनल विषय होता संस्कृत. त्या विषयाला सुद्धा अरविंद मंगळकर, लीला अर्जुन वाडकर असे दिग्गज प्रोफेसर होते आम्हाला. पण कोणीतरी मला सांगितलं की त्यावेळचा स्वीट होम म्हणजे आताचा अभिजात, त्याच्यासमोर एक संस्कृत पाठशाळा आहे आणि त्या पाठशाळेमध्ये दीक्षित नावाचे शिक्षक फुकट संस्कृत शिकवतात. फुकट म्हणलं की आमचा नंबर पहिला. मग गेलो आम्ही. बाळ दीक्षित नावाचे सर होते. एरवी ते मॉडर्न हायस्कूलला संस्कृतचे शिक्षक होते आणि संस्कृत पाठशाळेमध्ये ते फुकट संस्कृत शिकवायचे. मला वाटते त्यांना ते घर भाड्याने दिलं होतं
त्याचा मोबदल्यात वगैरे काय असेल मला माहीत नाही. पण ते संस्कृत फुकट आणि फुकट शिकवायचं म्हणजे असं काहीतरी शिकवायचं म्हणून नाही हं. अगदी मनापासून शिकवायचे. आम्ही गेलो. आम्हाला काहीतरी मला वाटतं स्वप्न वासुदत्त, मेघदूत असं काहीतरी काही होतं त्यावेळेला. सरांचा संस्कृत हा हातखंडा विषय. पहिल्या टर्ममध्येच दोन्ही पुस्तकं संपली. पुढच्या टर्मला आम्ही जेव्हा आलो तेव्हा सर म्हणले, आता काय करायचं? आणि तेव्हा काय असं मार्कांसाठी रॅट किंवा असं काही नव्हतं. म्हणजे असेल पण आमचं काही लक्ष नव्हतं. आपल्याला संस्कृत विषय शिकायचा एवढंच आमच्या डोक्यात होतं. सरांना मी म्हटलं, की सर आम्हाला संस्कृतचं पहिलं गद्य जे आहे बाणाची कादंबरी ती तुम्ही शिकवाल का? सर म्हणले, बरं बाणाची कादंबरी शिकू. त्याचा ना आम्हाला पेपरशी संबंध होता, ना मार्काशी संबंध होता, काही नाही. आणि सरांनाही ते माहीत होतं ना आम्हालाही ते माहीत होतं. पण जसे विद्यार्थी होते तसे शिक्षक होते. पुढची टर्म सरांनी आम्हाला बाणाची कादंबरी शिकवली. आणि त्यावेळेला सुद्धा काय मी सरांचा लाडका विद्यार्थी होतो वगैरे असं काही मी थोडासा लाडका होतो मी. त्याचं कारण एवढंच की माझं मूळचं गाव भोर आणि त्यांचं मूळचं गाव भोर एवढाच काय तो संबंध. त्याच्यानंतर अशी बरीच वर्ष गेली. 10-15 वर्ष तरी नक्कीच गेली असतील. तेव्हा मी थापाडे विदूषक नावाचं एक बालनाट्य लिहिलं होतं. त्याचे प्रयोगही इकडे तिकडे होत होते. एका शाळेने मला ते संस्कृत करून मागितलं. आता संस्कृत कोण करणार? मला तर पहिलं नाव दीक्षितांचं आठवलं. म्हणलं आता ते तिथं राहतात की नाही काहीच माहीत नाही. त्याला गोष्टीला बरेच वर्ष झाली. मी तिथे गेलो. खालचं दार उघडंच होतं. दाराच्या समोर कोणी नव्हतं. मी फक्त एकच प्रश्न विचारला, सर आहेत का? 3 शब्द. आतून खणखणीत आवाजात उत्तर आलं, कोण? पारखी का? या आत या. मी आत गेलो तेव्हाच मला सर ओळखणं शक्य नव्हतं. त्याचं कारण सर पूर्ण आंधळे झाले तेव्हा. म्हणजे 15-20 वर्षापूर्वीचा एक विद्यार्थी 1 वर्ष शिकायला आलेला. सरांच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये हजारो विद्यार्थी येऊन गेले असतील. त्यांचं सगळं शिक्षण शिकवण्यावर त्या मॉडर्न हायस्कूलमध्ये झालं. पण 15-20 वर्षापूर्वी फक्त 1 वर्ष आलेला एका विद्यार्थ्याचं नाव आणि त्याचा आवाज त्यांनी ओळखला. म्हणजे त्यांच्या स्मरणशक्तीची दाद द्यावी का काय माझ्या आवाजाची दाद द्यावी कोणास ठाऊक. आणखीन एक अनुभव मला असा आला. त्यावेळेला मी बिन कथेचं जग नावाची कथा लिहित होतो. त्यातला एक संदर्भ मला आढळला होता. याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, कोणाला काही सांगता नाही आलं. मग एकाने सांगितलं की SP कॉलेजमध्ये प्रोफेसर बेलसरे म्हणून आहेत, त्या संस्कृत शिकवतात, तू त्यांना विचार. ही गोष्ट 2004 सालची. म्हणजे मी 65ला रिटायर झालो. म्हणजे त्यानंतर 40 वर्ष झाली. 40 वर्षामध्ये मी SP कॉलेजमध्ये पाऊलही टाकलं नव्हतं. त्यामुळे प्रोफेसर बेलसरे कोण आहेत, कशा दिसतात, मला काहीच माहीत नव्हतं. मी चौकशी करता करता कोणीतरी सांगितलं की त्या ग्रंथालयात बसल्यात. ग्रंथालयात गेलो मी. खाली दारातनं आत गेलो. शेजारीच एका टेबलावरती एक मॅडम बसल्या होत्या. म्हटलं याच एका प्रोफेसर बेलसरे असतील. मी त्यांना फक्त विचारलं की मला प्रोफेसर बेलसरे. त्या पटकन म्हणल्या, अहो त्या बघा मागून तुमच्या मागून येत आहेत तिकडे. तिकडनं त्या मॅडम येत होत्या. त्या मॅडम जशा जवळ आल्या तशा खुर्चीवरच्या मॅडम म्हणल्या, अहो बेलसरे, या पार्किंगचं तुमच्याकडे कधी काम आहे? मी पुन्हा चाट. अहो 40 वर्षापूर्वी मी SP कॉलेजला होतो. त्या काळामध्ये ह्या बाईंचं कसं काय, म्हणजे संबंध काय माझा? त्यांना मी विचारलं की अहो तुम्ही मला कसं काय ओळखता? त्या म्हणल्या, अहो 65च्या बॅचचे तुम्ही, मी तुम्हाला ओळखते.
65 आणि 2004 40 वर्ष त्या बाईंनी माझं नाव लक्षात ठेवलं होतं. म्हणजे कमाल आहे. त्या एस पी कॉलेजमध्येच मला वाटते बॉटनीच्या का बायोलॉजीच्या प्रोफेसर होत्या. मी त्यांना विचारलं, तुमचं नाव काय? त्यामुळे माझं आडनाव साठे. म्हटलं म्हणजे माहेरचं का सासरचं? त्याला सासरचं तुम्हाला काय माहिती? माझं माहेरचं आडनाव साठे आणि सासरचं आडनाव चिरपुटकर. इवन म्हणजे बेलसरे मॅडमसुद्धा थक्क झाल्या. म्हणजे अगं 40 वर्षापूर्वीचा तुझ्या वर्गातला मुलगा तुला आठवतोय? कमाल आहे तुझ्या स्मरणशक्तीची. हे असेच प्रसंग पुष्कळ घडले. आणखीन एक प्रसंग घडला. म्हणजे माझी बायको मुंबईची, तिचं माहेर चेंबूरचं. तिला 3 भाऊ. मग यथावकाश त्यांची लग्न वगैरे झालेली. थोरला भाऊ वर्सोवेला राहतो, मधला भाऊ अंधेरीला राहतो, धाकटा भाऊ ठाण्याला राहतो. तो जो थोरला भाऊ आहे, सुनील त्याचं नाव, तो वर्सोवेला राहत होता किंवा राहतो अजूनही. त्याच्या मेव्हणीचं लग्न होतं. मेव्हणीचं लग्न म्हणजे त्याच्या बायकोच्या बहिणीचं लग्न. आमची देशस्थ नाती. आम्हाला त्यांनी लग्नाला बोलवलं, आम्ही लग्नाला गेलो. तिथं ती जी मुलगी ज्या घरात दिली होती, तिच्या नंडेचा नवरा म्हणजे त्यांचा जावई म्हणूया आपण, तो जावई आला, तरा आला, माझी शेजारी बसला. काय पारखी, ओळखला का मला? मुंबईला मी क्वचित जातो, त्या मुंबईच्या माणसांची माझी ओळख कशाची काही शक्यताच नाही आहे. म्हणलं नाही भाऊ, मी काय तुम्हाला ओळखलं नाही. त्यांनी काय उत्तर द्यावं? तो म्हणा, अरे चौथीत आपण एका वाकर नव्हतं का बसत? माझं आडनाव जुन्नरकर. चौथीत एका वाकावर बसणारा मुलगा, आणि तो मला 45 वर्षी भेटला. किती वर्ष गेली कोणाच की मला हिशोबच करता येणार नाही. बरं, माझ्यात काही बदल घडला नाही असं म्हणावं तर जेव्हा मी हिंदुस्तान अँटीबॉडीजची पास झालो, इंटरव्ह्यू पास झालो आणि मेडिकलला गेलो, मेडिकलला मी फेल झालो. का फेल झालो? माझं वजन होतं 88 पाऊंड म्हणजे 40 किलो, आणि तिथं 90 पाऊंडाची अट होती. त्या वजन घेणाऱ्या माणसाला माझी दया आली आणि त्याने मला 2 आणे दिले. म्हणजे समोर जाऊन 4 केळी खाऊन ये आणि मग आपण वजन करतो तुझं. तसे मी घेऊन जाऊन केळी बिळी खाऊन आलो, तरी 89.5 एवढंच वजन भरलं. शेवटी त्यांनी सोडून दिलं. म्हणजे झालं, मी 90 लिहितो, तू लवकर जरा जाडजूड हो. म्हणजे ही साधारणतः 65 सालची गोष्ट. आणि आम्ही जेव्हा भेटलो ते होतं 85 साल. तेव्हा माझं वजन होतं 63 किलो. म्हणजे पहिल्या वजनाच्या जवळजवळ 1.5 पट. बरं, चौथीनंतर माझं उंची वाढली असणार, उंची वाढलेली, वजन वाढलेलं, पण त्या ग्रस्तांनी मला एका क्षणात ओळखलं. एका क्षणात. जुन्नरकर. परत तो माणूस काही असा बेटावर राहणारा नव्हता, त्याचा कारखाना होता. मग कारखाना म्हणला की रोज अनेक लोकांशी संवाद येणार. विक्रेते वेगळे, खरेदीदार वेगळे, कारखान्यात काम करणारे वेगळे, म्हणजे शेकडो लोकांचा रोज संवाद येणार. पण या ग्रहस्थानी इयत्ता 4थीत त्याच्या शेजारी असलेला मुलगा, त्याचं आडनाव, त्याचा चेहरा सगळं लक्षात ठेवलं होतं. तर असे काही काही प्रसंग माझ्या आयुष्यात घडले की यू कॅन इमॅजिन. आणखीन एक प्रसंग घडला. आमच्या फॅक्टरीचं अयोध्येला काम होतं, आणि माझी तिथं निवड झाली होती किंवा मला जायचं होतं. ही खूप जुनी गोष्ट आहे. म्हणजे बाबरी मशीद वगैरे काही भानगड नव्हती, त्याच्या आधीची गोष्ट. तर त्या काळामध्ये काय झालं की म्हणजे अयोध्येला 1 स्टार 2 स्टार असे काही हॉटेल्स आहेत की नाहीत मला कल्पना नव्हती. अगदी भिकार लॉजमध्ये राहायची माझी इच्छा नव्हती. कंपनी नेहमीप्रमाणे बेताचीच, म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांनी मिनिमम पैसे मंजूर केलेले.
आता ह्या पैशामध्ये लॉज शोधायचं, तिथं राहायचं 3 दिवस आणि परत यायचं. म्हणजे ते सगळे पैसे होते. भाडं बिडं सगळं जाऊन ते होतं. मी सुरुवातीला नकोच म्हटलं, मला नकोच. पण माझ्या शेजारी एक मुलगा बसला होता, एक माणूस बसला होता. तो म्हणला, "पारखी तुम्ही तुम्ही हो म्हणा." म्हणलं, "का?" म्हणलं, "माझा एक चुलत चुलत भाऊ राहतो अयोध्येला. तो करेल तुमची सोय." म्हणलं, "बघ हां, म्हणजे आता जेवढे सँक्शन पैसे झालेत तेवढे मी त्याला देईन." म्हणलं, "ते राहू दे हो, तो तुमच्याकडे काही पैसे घेणार नाही." "पैसे घेणार नाही? मग तेवढ्या रकमेचं मी खाऊ घेऊन जाऊ का?" तो म्हणला, "पारखी, महाराष्ट्राच्या बाहेर परिस्थिती खूप वेगळी आहे. मी जा, मी त्याला कळवतो." त्याला त्यांनी पत्रांतनं कळवलं. तेव्हा पत्र लवकर यायची. त्याचं पत्र आलं की एक माणूस काय 4 माणसं आले ते काही प्रॉब्लेम नाही, खुशाल येऊ द्या. हो ना करता करता गेलो आम्ही. नेहमीप्रमाणे ट्रेनला उशीर झाला. म्हणजे रात्री 9ला पोचायची ट्रेन रात्री 11 वाजता पोचली. मला इतकं छातीत धडधडायला लागलं. म्हटलं आता ह्या 11 वाजता ट्रेन पोचल्यानंतर त्या माणसाचं घर शोधायचं. बाहेर काही वाहन मिळते का नाही तेही माहीत नाही. अयोध्या शहर किती मोठं आहे कशाचीच मला कल्पना नव्हती. आता काय करावं काय नाही. पण प्लॅटफॉर्मवरनं मी उतरायचीच अवकाश समोर एक माणूस पाठी घेऊन उभा होता, पारखी नावाची. मी तिच्याकडे गेलो. म्हटलं, "तुम्ही?" म्हणला, "मीच तो सुश्रुत चतुर्वेदी." तो माणूस रात्री 9 ते 11 2 तास प्लॅटफॉर्मवरती पाठी घेऊन उभा होता. बरं त्यांनी रेल्वेला शिव्या दिल्या नाहीत, काही नाही काही नाही. माझ्याने घट्ट मिठी मारली. मला वाटते माझ्या सख्ख्या भावाने काही मला मिठी मारली नसेल. चला म्हणला. मग बाहेर त्याने ते माणसाने चालायची रिक्षा असतात ना, त्याच्यात आम्ही बसलो. आता घर सापडण्याचा प्रश्नच नव्हता. त्याच्याच घरी जायचं होतं. तिथे गेलो. अगद स्वागत झालं. मी त्याला खाऊ दिला. तो खाऊन पाहून तो जरा व्यथित झाला. "साहब तुम्हाने तो सब हिसाब ही चुकता कर दिया," असं तो म्हणला. दुसऱ्या दिवशी त्याने चक्क रजा काढली आणि माझ्याबरोबर त्याच सायकल रिक्षातनं तिथं आमचं ऑफिस होतं, तिथं आम्ही गेलो. मग ते माझं जे काय काम करायचं केलं. परत संध्याकाळी तो मला न्यायला आला. सायकल रिक्षाचे पैसे पण तो देत होता. म्हणलं, "अहो हे पैसे कंपनीचे आहेत, माझे नाही आहेत." मग त्याने काही आग्रह धरला नाही. मी साधारणतः 3 दिवसाची गॅप धरली होती आणि 3 दिवसानंतरचं रिझर्वेशन केलं होतं. त्या काळाचं असंच होतं, 3-3 महिने रिझर्वेशन करायला लागायचं. तर ते असं 3 दिवसात पण माझं काम 2 दिवसात संपलं. 2 दिवसात संपल्यानंतर 1 दिवस राहिला. तर तो खुश झाला. तो म्हणला, "चला आपण रामलल्लाचं दर्शन घेऊया." त्याला मी तर काय सांगणार की मी नास्तिक आहे, मला काय देवावर विश्वास नाही, काही नाही. त्याच्या म्हणजे तो इतका साधा होता की त्याला नास्तिक या शब्दाचा अर्थसुद्धा माहीत असण्याची शक्यता नव्हती. ठीक आहे म्हटलं जाऊया. गेलो आम्ही. रामलल्लाचं दर्शन घेतलं, हे केलं. नंतर मग त्याला म्हणाले, "शरयू नदी किती जवळ आहे इथनं?" "आहे ना इथं जवळ आहे, चला." कारण आपल्याला कुठं पाहिजे जायचं. पुन्हा आम्ही ते रिक्षा केली, सायकल रिक्षा. गेलो शरयूच्या ह्याच्यावर. शरयूचं ते पात्र वगैरे बघितलं. त्याला मोठा घाट होता. ते सगळं एक 10 मिनिट थांबून आम्ही परत यायला निघालो. तिथे काही साधू बसले होते. त्यापैकी एका साधूने मला हाक मारली. ओ ओ करून. म्हणजे माझी साधारणतः कल्पना अशी की साधू लोक काहीतरी धाबा मारतात आणि पैसे मागतात आणि त्याला पुरेसे पैसे दिले नाहीत की ते शिव्या घालतात. ते असं साधारणपणे अनुभव असा होता. म्हणून आम्ही ते लक्ष न देता पुढे निघालो. तेवढाच साधू ओरडला, "परेक परेक परेक." सुश्रुतचं चाट पडलं. म्हणा तुम्हाला ते नावाने हाक मारतायत.
माझ्या कुठल्याही नातेवाईकामध्ये कोणीही साधू झालेलं नाही आहे. नातेवाईकात नाही, परिवारात नाही, मित्रात नाही, कोणीही साधू झालेलं नाही आहे. मग इथं कोण आला माणूस? गेलो आम्ही मग. गेलो, साधूपाशी गेलो. परेक परेक ना, हो परेक. दक्षिणाचल. दक्षिणाचल म्हणजे तुम्ही दक्षिणातनं आलात का? हो. तर म्हणलं मला तुमच्याकडनं काही नको आहे. मला तुम्हाला काहीतरी द्यायचं आहे. मला काय द्यायचं आहे? एक वस्तू आहे, आमच्या घराण्यात चालत आलेली वस्तू आहे. घराण्यात चालत आली म्हणजे जवळजवळ 2000 वर्ष ती आमच्या घराण्यात आहे. मग त्याचा माझ्याशी काय संबंध? आमच्या प्रत्येक पूर्वजांनी आपल्या पिढीला खालच्या पिढीला सांगितलं आहे की अमक्या अमक्या वर्षी असा असा माणूस येईल, त्याला ही पेटी द्यायची. 2000 वर्ष मी छाटच पडलो. तर म्हणलं कुठे वस्तू ती? इथं नाही आहे, माझ्या घरी आहे. मग गेलो आम्ही त्याच्याबरोबर त्याच्या घरी. बरंच लांब होतं घर, म्हणजे जवळजवळ अयोध्या संपून असे थोडंसं महाडाणासारखं झालं. तर तिथपर्यंत आम्ही गेलो. तिथं त्याची एक छोटीशी अशी कुटी झोपडी अशी होती. झोपडीत आम्ही गेलो. त्या झोपडीला काही कुलूप बिलूप काय नव्हतं, दार नव्हतं. आत गेलो. म्हणजे 2000 वर्ष ती वस्तू त्यांनी सांभाळली होती आणि त्या खोलीला कुलूप पण नव्हतं. ती वस्तू एका कापडात गुंडाळलेली होती. ते कापड असं मळकट कापड होतं. पण ते कापड काढल्यानंतर एकदम वास आला. चंदनाचा वास आला. ती पेटी अशी थोडीशी लंबवर्तुळाकार पेटी होती आणि तिला कडी कोयंडा आणि कुलूप होतं. मी त्या कडी कोयंडाकडे पाहत राहिलो. साधू हसून म्हणाला, नाही, हा कडी कोयंडा मी लावला आहे माझ्यासाठी. ही वस्तू मी तुम्हाला देणार आहे. म्हणजे ह्याच्यात काय तर काय असेल म्हणजे बॉम्ब सुद्धा असायची त्या काळात. ते बॉम्बचं वगैरे प्रकरण नव्हतं चालू. ती मी थोडीशी उचलून बघितली तर ती एकदम म्हणजे त्या पेटीचं जेवढं वजन असू शकेल तेवढंच वजन होतं. मी म्हटलं पण मी या पेटीचं काय करू? आता तो वस्तू तुमची झालेली आहे, मला जे पाहिजे ते करा. म्हणजे परत जाऊन त्या शरीरामध्ये टाकून दिली तरी मी काय करू शकणार नाही, कारण शेवटी मी तुम्हाला द्यायची एवढंच मला सांगितलेलं आहे. पण म्हटलं या पेटी पुढं काय करायचं हे सांगितलं का त्यांनी? जे कोण 2000 वर्षापूर्वीचे माणसं त्यांनी म्हटलं सांगितलेलं आहे, तुम्हाला सांगतो मी. ही पेटी अयोध्येत उघडायची नाही. तुम्ही जेव्हा तुमच्या गावाला जाल, तुमच्या घरी जाल, तिथे घरी गेल्यानंतर ही किल्ली, या किल्लीची ती पेटी उघडा आणि मग तुम्हाला काय करायचं ते करा. बरं म्हटलं तर काय. घेतली ती पेटी. पेटीला वजन काही विशेष नाही, 1.5 किलो वजन असेल. घरी आलो. सगळी आळी आमच्या घरी लोटली आणि साहजिकच होतं ते म्हणा की 2000 वर्षापूर्वीची एक गोष्ट आणि एका माणसाला, म्हणजे जो माणूस परगावातनं आलेला आहे अशा माणसासाठी ती वस्तू होती आणि ती त्या साधूने मला बरोबर ओळखून ती माझ्या ताब्यात दिली. म्हणजे तसा हा चमत्कारच होता म्हणायचा. तर मग सगळी आळी लोटली. सगळ्यांनी पेटीला नमस्कार केला, मला नमस्कार केला. मी म्हटलं तो मला कशा करता नमस्कार करत आहे? ठीक आहे म्हटलं करा. सुश्रुतसुद्धा का खुश झाला. म्हणजे त्याचा पाहुणचार काय वाया गेला नव्हता. त्याला सुद्धा आयुष्यभर लक्षात राहील अशी एक घटना त्याच्या आयुष्यात घडली होती. परत निघताना त्याने मला खाऊ दिला. मी जेवढा खाऊ दिला होता ना त्याच्या मला वाटतं दुप्पट किंवा तिप्पट तो खाऊ असेल. आणि शिवाय माझा म्हणजे त्याचा जो चुलत भाऊ, त्याच्यासाठी त्याने वेगळा खाऊ दिला होता आणि त्याच्यावर त्याचं नाव घालून दिला होता. म्हणजे हा खाऊ तुमच्यासाठी, हा खाऊ त्याच्यासाठी. म्हणजे मला खरं काय बोलावं सुचेना. आलो आम्ही स्टेशनवरती सोडायला. मला तो आला, मी पुण्याला आलो. त्या काळात टेलिफोन वगैरे काय नव्हतं, त्यामुळे मी काही फोनवरनं काही सांगितलं नव्हतं. रात्रीचंच असे आले. सकाळी उठल्यानंतर
मग मी सांगितला किस्सा सगळा, की असं असं मला 2000 वर्षापूर्वीची एक वस्तू मला एका साधूने दिली आहे आणि त्याची कुलप किल्ली आहे त्याला. सगळे माझ्या मुलगा मुलगी सगळे चॅट पडले. काय आहे ती पेटीमध्ये? आम्ही ती पेटी उघडली. वाळलेली पानं होती, झाडाची पानं वाळलेली, मोठी मोठी आकाराची. मी एक पान उचललं. उचललं काय, उचलल्याबरोबर त्याचा भुगा झाला. नंतर माझ्या मुलाने दुसरं पान उचललं, त्याचाही भुगा झाला. मुलगी म्हणली, अहो बाबा थांबा थांबा थांबा, त्या पानावर काहीतरी लिहिलेलं आहे. ते आपण म्हणतो ना पूर्वी भूर्जपत्र वगैरे, तसं काहीतरी ते दिसतंय. मग मुलगा कॅमेरा घेऊन आला, चांगला छान कॅमेरा होता. मग त्यांनी त्या पानाचा फोटो काढला. मग ते पान उचललं, दुसरं पान, त्या पानाचा फोटो काढला. 64 पानं होती आणि 64 फोटो. 64 नाही, 62 फोटो, कारण 2 पानं वाया गेली. पण ते काय संस्कृत होतं एकतर, ते जुन्या काळातलं संस्कृत होतं. ते काय आम्हाला कळण्याची शक्यताच नव्हती. मग आम्ही एका ते चांगलं स्वच्छ लिहिलं, चांगल्या अक्षरात लिहिलं आणि एक संस्कृत पंडित गाठला आणि त्यांना म्हणलं, हे असं असं आहे, त्याच्यात तुम्हाला काय त्याचा अर्थबोध होतोय का बघा. त्या माणसाने आम्हाला त्याचं भाषांतर करून दिलं. ते भाषांतर मी आता तुम्हाला वाचून दाखवतो. हे भाषांतर म्हणजे एका माणसानं दुसऱ्या माणसाला लिहिलेली पत्र असावीत, कारण तो मजकूर असा पत्रासारखा मजकूर आहे. पत्र क्रमांक 1. आपण सुचवल्याप्रमाणे आमचे 4ही राजपत्र आपल्याकडे पाठवले आहेत. आशा आहे की आपल्या 4ही कन्यांना ते आवडतील. थोरले युवराज सामर्थ्यशाली आहेत. ते आपल्या ताकदीचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करतीलच. त्यांना आपली थोरली कन्या भूमी वरेल असे पहा. चौघांचा विवाह झाल्यावर आपले नातेसंबंध घट्ट होतील आणि आपल्या सर्वांच्या अंतिम उद्दिष्टाकडे वाटचाल सुरू झाली आहे असे म्हणता येईल. भूमीच्या सौंदर्याचा डंका भारतभर पसरेल अशी व्यवस्था आपण सर्वांनी मिळून करायची आहेच. त्या दृष्टीने आम्ही सुरुवात केली आहे. आपणही करावी, कळावी. घडलेत तो केवळ अपघात होता असे दाखवायचे असल्यामुळे आम्ही लग्नाला उपस्थित राहणार नाही हे आपणास ठाऊक असेलच. पत्र क्रमांक 2. पुढील हालचाली आपल्याला वेगाने कराव्या लागतील. काहीतरी खुसपट काढून युवराज आणि युवराज्ञी यांना जंगलात पाठवायचे ठरले आहे. आपल्या कन्याला याची पुरेशी कल्पना आहे ना, नाहीतरी ऐनवेळी घोटाळा व्हायचा. पत्र क्रमांक 3. आमच्या लेकीची जेवढी आम्हास काळजी आहे ना, तेवढीच आपल्या लेकीची आहे. प्रवास खूप लांबचा आहे. आम्ही खरं म्हणजे दोघांनाच पाठवणार होतो, पण आमचे जे सैन्य मागून जाणार आहे त्यांच्याशी गुपचूप संपर्क साधता यावा म्हणून क्रमांक 2च्या चिरंजीवांनाही आम्ही सोबत पाठवले आहे. शिवाय काही ऋषी त्यांच्या आधी जाऊन मार्ग कितपत निर्दोष आहे याचा अभ्यास करणार आहेतच आणि नंतरच युवराज प्रस्थान ठेवतील. पत्र क्रमांक 4. प्रिय जाभाली, दक्षिण तटावर हळूहळू असुर सेना जमू लागल्याचे आपणास माहीत असेलच. दशमुख राजा अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे. तो आपल्यावर आक्रमण करण्याची शक्यता नव्हे, आम्हाला तर खात्रीच आहे. आपण केव्हाही मदतीसाठी आम्हाला हाक मारू शकता. आम्ही सज्ज आहोत. पत्र क्रमांक 5. प्रिय हयग्रीव, आम्ही जाबालीला अनेक पत्रे पाठवली, पण ते असुर हल्ल्याबद्दल सावध दिसत नाहीत. असुर हल्ला होणार हे निश्चित. आम्ही आपली जरूर मदत करू. आपली पत्नी हयग्रीवांनी बळजबरीने नेली आहे असे कळते. जर जाबालीचा आपण बंदोबस्त करू शकलो तर पत्नी आणि राज्य सुटण्यास काय सांगणे.
पत्र क्रमांक 6. आपला दूत मरुत्पुत्र भेटला. दूत असूनही बुद्धिमान वाटला. त्या परिसरात आलो की जाबाली हे आपले पहिले लक्ष राहील. आमची सेना आमच्याबरोबर आहे, पण एक मुक्काम मागे घनदाट जंगलात लपून बसलेली आहे. जाबालीच्या सैन्याने काही प्रतिकार केला तर आमची सेना त्याचा सहज निपात करेल. पत्र क्रमांक 7. आपल्या योजनेभर हुकूम सर्व काही घडत आहे. जाबाली दाद देईना म्हणून त्याच्यात आणि हयग्रीवात आम्ही फूट पाडली. आता योजना अंतिम टप्प्यात गेली आहे. ज्यावेळी दशमुख हल्ला करेल त्यावेळेला भूमीची दासी क्षेत्रजा तिथे असेल. तीही खूप सुंदर आहे. दशमुखाला कळणारी नाही की तो कोणाचे अपहरण करतो आहे. अपहरण केल्याबरोबर भूमीला वेषांतर करून तुमच्याकडे पाठवून देऊ. दशमुखाचा पूर्ण निपात झाल्यावर भूमी प्रगट होईल. पत्र क्रमांक 8. मोठ्या ध्येयासाठी छोट्या तडजोडी कराव्या लागतात हे तुम्हाला माहीतच आहे. हयग्रीवला जाबाली आटोपणार नाही असे लक्षात आल्याबरोबर युवराजांनी अडून बाण मारला आणि जाबालीचा अवतार संपुष्टात आणला. त्याच्या एकाही प्याद्याने आवाज उठवला नाही. जाबाली तसाही लोकांना नकोसा झाला असणार. आपण चिंता करू नये. मुख्य म्हणजे हयग्रीव राजा झाला तर तो आपल्या कार्यात आपल्याला पूर्ण सहकार्य देईल असे त्याने आम्हाला आश्वासन दिले आहे. पत्र क्रमांक 9. अखेर दशमुखाने क्षेत्रजाला पळवले. त्याला वाटत असेल की आपण फार मोठा तीर मारला आहे म्हणून, पण अखेर स्वतःच्या जाळ्यात तो सापडला. युवराजांनी पत्नी हरवल्याचे पळवल्याचे नाटक करायची चोख पार पाडले. कोणालाही कसलाही संशय आला नाही. भूमी तुमच्याकडे पोचल्याचे कळले आणि आता आम्ही निर्धास्त झालो. हयग्रीवने भूमी शोधण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे गूढ पुरुष दक्षिण भागात तिचा शोध घेत आहेत, विशेषतः मरुत्पुत्र. पत्र क्रमांक 10. वेश पालटून मरुत्पुत्र हरित बेटावर तर पोचला आणि त्याने क्षेत्रजा शोधूनही काढले. तो तिला घेऊन सहज निष्ठू शकला असता, पण आपल्याला ते काही करायचं नव्हतेच. क्षेत्रजाला या साऱ्या प्रकारची सखोल माहिती आहे. त्यामुळे तिने त्याच्याबरोबर यायला स्पष्ट नकार दिला. माझ्या पतीने येऊनच माझी सुटका करावी असे तिने सांगितले. मरुत्पुत्रालाही त्याचा विश्वास बसला. हरित बेटाच्या संरक्षणातील कच्चे दुवे हेरण्याच्या दृष्टीने मरुत्पुत्राने काही भागाला आग लावून दिली आणि स्वतः मात्र सुखोप निसटला. कोणीतरी येऊन भूमीला म्हणजे क्षेत्रजाला भेटून गेल्याचे कळल्यामुळे हरित बेटावरती खळबळ माजली आहे. पत्र क्रमांक 11. आपण विचारलेली शंका अगदी रास्त आहे. आसेतू हिमाचलापर्यंत आर्यसत्तेचा डंका पेटवायची असतानाही युवराजांनी असुर देवाची पूजा करून विधिवत त्याची प्रतिष्ठापना का केली हा तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. पण आपल्या मनात फक्त आर्य संस्कृतीचा प्रसार करायचा आहे ही गोष्ट षटकर्णी होता कामा नये. विशेषतः हयग्रीवला असा संशयही येता कामा नये. म्हणून युवराजांनी असुर देवाची विधिवत प्रतिष्ठापना केली. असुर पद्धतीने तिचे पूजनही केले. आता हरित बेटावरच्या हल्ल्याची तयारी पूर्ण झाली आहे. पत्र क्रमांक 12. हयग्रीवचे सैन्य आघाडीवर असेल. आपले सैन्य एक मुक्काम मागे आणि लपून असेल. हयग्रीवचे सैन्य मार खाते आहे असे दिसल्यास आपले सैन्य हळूहळू पुढे सरकेल. हयग्रीवचे सैन्य असो किंवा असुरांचं सैन्य असो, धनुष्यबाणाची बाबतीत दोघेही अनभिज्ञ आहेत. काहींच्याकडे धनुष्यबाण आहेत, पण ते अगदी मागासलेले आहेत. आपल्यासारखे अत्याधुनिक धनुष्यबाण कोणाकडेही नाहीत. त्यामुळे दूरवरून शत्रूवर नियंत्रण ठेवता येते. पत्र क्रमांक 13. युद्ध चालू असतानाच मरुत्पुत्र अयोध्येत आला. वेगवेगळ्या टप्प्यावर ठेवलेल्या आमच्या सैन्याची त्याला मदत झाली. प्रत्येकाकडे किमान एक अश्व ताज्या दमाचा होता. त्यावरून मरुत्पुत्र अयोध्येला पोचला. त्याने आणखीन कुमक मागवली आहे आणि निवडक राखीव सैन्य त्याच्याबरोबर पाठवायचे आहे. युद्धाचा निर्णय विरुद्ध लागला तर आपली नाचक्की तर होईलच, पण संपूर्ण भूमी आर्यभूमी करण्याचे
आपले स्वप्नही मातीमोल होईल. आमच्या विनंतीला मान देऊन आपण आपले राखीव सैन्य पाठवले त्याबद्दल मी आपला आभारी आहे. लवकरच सुवार्ता आपल्या कानी पडेल. पत्र क्रमांक पुढचं 15. अखेर दशमुखाचे पतन झाले. संपूर्ण भूभाग आसेतू हिमाचल आर्यांच्या ध्वज फडकला. दशमुखाचा भाऊ गादीवर बसला हे खरे आहे, पण तरी तो आपला अंकितच असणार. आपल्या सैन्यापैकी काही सैन्य हरित बेटावरच राहणार आहे. आपली वंशवृद्धी करून त्या बेटावर असुर अल्पसंख्य होतील असे ते पाहतील. असुर कन्यांबरोबर विवाह करतील आणि संतती आर्यांचीच असेल. आपले सणवार, आपले देव, आपली मंदिरे हे सगळे आर्यांचेच वातावरण निर्माण होईल. काही वर्षांनी बेटेचं नाव देखील आर्य ठेवतील. थोडक्यात असुर आणि असुर संस्कृती नामशेष होईल असे आपण पाहू.